वर ठपका। हे दृश्य आपण पाहतोय। जिल्हा दौऱ्यासाठी आता अमित शहा रवाना होत आहेत। त्यांच्या जिल्हा दौऱ्याची सुरुवात अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याची सुरुवात आणि विविध कार्यक्रमांना असे हजेरी लावणार आहेत। त्या दौऱ्याची सुरुवात ते साईबाबांच्या दर्शनाने करणार आहेत। हे दृश्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। काल दाखल झाल्यानंतरच एक महत्त्वाची बैठक अमित शहा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये पार पडलेली होती। राज्यातल्या पूरग्रस्त भागांचा तिथल्या परिस्थितीचा आणि जे नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आलेला होता। तर आता आज विविध कार्यक्रमांना हजेरी अमित शहा लावणार आहेत। अहिल्यानगर दौऱ्याची सुरुवात त्यांची साईबाबांच्या दर्शनाने होणार आहे। तर लोणी आणि कोपरगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांना हजेरी अमित शहा लावणार आहेत। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण असणार आहे। दुसरीकडे महत्त्वाच्या अशा शेतकरी आणि सहकारासंदर्भातील कार्यक्रमाला सुद्धा अमित शहांची हजेरी असणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय। शिर्डीतून अमित शहा आता जिल्हा दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। त्यांच्या जिल्हा दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने होणार आहे। तर साई मंदिर परिसरात अत्यंत कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। ही दृश्य अगदी काही क्षणापूर्वीची अमित शहा आता जिल्हा दौऱ्यासाठी रवाना झाले। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहता येत आहेत। तर शिर्डीत अमित शहा यांचा मुक्काम होता आणि मुक्कामाच्या ठिकाणाहून आता अमित शहा आज दिवसभराच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। दृश्य अमित शहा यांच्याच वाहनातून मुख्यमंत्री आता पुढच्या कार्यक्रमासाठी म्हणून रवाना झालेले आहेत। सुरुवात या त्यांच्या जिल्हा दौऱ्याची अमित शहांच्या साईबाबांच्या दर्शनाने होणार आहे। साई मंदिर परिसरात अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ही दृश्य अमित शहा आता जिल्हा दौऱ्यासाठी रवाना झाले। काही क्षणापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीसही आपल्याला पाहता येत आहेत। तर मुक्कामाच्या ठिकाणाहून अमित शहा आता जिल्हा दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। आज विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। सहकार शेतकरी मेळाव्याला हजेरी असणार आहे। त्यासोबतच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सुद्धा अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। तर साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ सुद्धा अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। लोणी कोपरगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांना हजेरी अमित शहा यांची असणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिल्हा दौऱ्यासाठी रवाना झाले। काही क्षणापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। तर थोड्याच वेळात साईबाबांचं दर्शन घेत अमित शहा त्यांच्या आजच्या जिल्हा दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। ही दृश्य एकाच वाहनातून अमित शहा यांच्या वाहनातूनच मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या सोबत आता दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। तर अमित शहा यांच्या संपूर्ण आजच्या दिवसभरातल्या जिल्हा दौऱ्याकडे आणि ज्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत त्या सगळ्याच कार्यक्रमांकडे आमचं लक्ष असेलच। या संदर्भातील अपडेट्स तुमच्यापर्यंत असेच वेळोवेळी पोहोचवत राहणार आहोतच। ही दृश्य काही क्षणापूर्वीची साई मंदिरात आता दर्शनासाठी म्हणून अमित शहा दाखल झालेले आहेत। साईबाबांच्या दर्शनाने अमित शहा यांच्या दौऱ्याची सुरुवात कडेकोट असा बंदोबस्त साई मंदिर परिसरात ठेवण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। अमित शहा आता साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। तर अमित शहा यांच्या स्वागतासाठी आलेले त्या ठिकाणी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते। त्यांचं स्वागत स्वीकारत अमित शहा आता दौऱ्याची सुरुवात करतायत। साई मंदिरात आता दर्शनासाठी आतमध्ये दाखल होत आहेत। साईबाबांचं दर्शन अमित शहा घेतील। तर उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आपण पाहतोय। साईबाबांच्या दर्शनाने अमित शहा यांच्या दौऱ्याची सुरुवात। मुख्यमंत्री अजित पवार सुद्धा साई मंदिरात दाखल झालेले आहेत। आज विविध कार्यक्रमांना अमित शहा जिल्हा दौऱ्यादरम्यान हजेरी लावणार आहेत। साई मंदिरातली ही दृश्य संपूर्ण परिसरात कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अमित शहा आता साईबाबांचं दर्शन घेतील आणि मग पुढच्या कार्यक्रमांसाठी रवाना होतील। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या जिल्हा दौऱ्याची सुरुवात
साईबाबांच्या दर्शनानं होणार आहे। मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा अमित काका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। तर ही दृश्य आपण पाहतोय, अमित शहा साई मंदिरात पोहोचलेले आहेत आणि साईबाबांच्या दर्शनानं त्यांच्या जिल्हा दौऱ्याची सुरुवात। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा उपस्थित कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून केली जाते। मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या सोबत आहेत, सोबतच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अमित शहांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। आज दिवसभरात अहिल्यानगरमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी अमित शहा लावणार आहेत। हे दृश्य साई मंदिर परिसरात दाखल झाल्या उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिवादन स्वीकारत अमित शहा मग साई मंदिरात दाखल झालेले आहेत। साईबाबांच्या दर्शनानं अमित शहा यांच्या जिल्हा दौऱ्याची सुरुवात। साई मंदिरातली ही गाभाऱ्यातली दृश्य आपण पाहतोय। साई मंदिरात अमित शहा दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या सोबत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, इतरही मंत्री अमित शहा यांच्यासोबत साईबाबांचं दर्शन घेणार आहेत आणि मगच लोणी इथे पुढील कार्यक्रमासाठी अमित शहा रवाना होणार आहेत। दृश्य आपण पाहतोय, अमित शहा अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर। एकंदरीतच पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीनं स्थानिक पातळीवर पक्षाचं संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उत्साह देण्याच्या दृष्टीनं अमित शहांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा। विविध कार्यक्रमांना हजेरी अमित शहा लावणार आहेत। त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, सोबतच विखे कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचा शुभारंभ सुद्धा अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। तर शेतकरी आणि सहकार मेळाव्याला सुद्धा अमित शहा हजेरी लावणार आहेत। आज दिवसभरातला त्यांचा हा जिल्हा दौरा, विविध कार्यक्रमांना त्यांची हजेरी। अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपला बळकटी देण्याच्या दृष्टीनं स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवण्याच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा असा दौरा अमित शहांचा मानता येईल आणि म्हणूनच या ठिकाणी उपस्थित जेवढे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारलेला आपण पाहिला। अमित शहा हे जसे दाखल झाले साई मंदिर परिसरात, त्यांचं स्वागत या ठिकाणी जोरदार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हे दृश्य आपण पाहतोय, साई मंदिरात सध्या साई समाधीचं दर्शन, साईबाबांचं दर्शन अमित शहा आणि सोबतच इतरही मंत्री घेत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। तर साई मंदिरात जेव्हा दाखल झाले अमित शहा, त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले हे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपण पाहतोय। मोठ्या संख्येने साई मंदिर परिसरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले होते। तर ही दृश्य साई मंदिरातली, अगदी काही क्षणातच अमित शहा हे साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। तर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत। तर आजच्या त्यांच्या दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं होतीये। त्यानंतर ते लोणी इथल्या पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत। इथे ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करतील। विखे पाटील यांच्या साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचा शुभारंभ सुद्धा अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। तर सोबतच सहकार आणि शेतकरी मेळाव्याला सुद्धा अमित शहा हजेरी लावतील। एकंदरीतच जिल्ह्यात भाजप संघटनाला बळकटी देण्याच्या दृष्टीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक
पातळीवर पदाधिकारी कार्यकर्ते यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीनं पक्ष पातळीवर अधिक मजबूती आणण्याच्या दृष्टीनंच अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचाही मानला जातोय। अमित शहा साई मंदिरात आता दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। गाभाऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय। याच ठिकाणी साईबाबांचं दर्शन। अमित शहा साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचल्याची ही थेट दृश्य। तर आजच्या त्यांच्या जिल्हा दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं होतीये। साई मंदिरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या सोबत आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सोबत आहेत, इतरही मंत्री अमित शहांसोबत उपस्थित आहेत। साईबाबांचं दर्शन अमित शहा घेत आहेत, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित आहेत, इतरही मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित आहेत।